कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने विठ्ठल लाड सरांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गोरेगाव आरे दुग्ध वसाहत येथे पदयात्रा व जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मानवतेचा वारकरी दृष्टीने ही पदयात्रा गोरेगाव हायवे चेकनाका येथे सर्व जमून आरे मार्केट येथून सकाळी 10 वाजता सुरू झाली। आरे सेंट्रल डेअरी समोरील आदिवासी चौकात शेवटी भव्य जाहीर मेळावा झाला। यावेळी आदिवासी नेते विठ्ठल लाड यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले। या मेळाव्याला दरवर्षीप्रमाणे मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातून 222 आदिवासी गावांमध्ये राहणारे मूल भूमिपुत्र आदिवासी बंधू भगिनी आपल्या मुलाबाळासह हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहून जागतिक आदिवासी दिन साजरा केला। यावेळी सुवर्णा पाडवी, बाबू लोके, आशा गावित, जयश्री गावित, गीता बात्रे, पार्वती हळ सोनी, दोणीन बंधू, बोबे छाया पारदी, अस्मिता कोळेकर, रवी दळवी, कमलाकर माळी, गणेश निमले, सुनील जुन्नर, प्रेषित वैजल, गणेश थोडगे, कुणाल बाबर, विला सापटे, विशाखा वनगे, लता वळवी, प्रीतम हबाळे आदी मंडळी उपस्थित होते। हा कार्यक्रम श्रमिक मुक्ती आंदोलन, जाग फाउंडेशन जाग, महाराष्ट्र आदिवासी मंच यांच्या सहयोगातून यशस्वी करण्यात आला। मुळात आजचा जागतिक आदिवासी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन पुऱ्या जगभरातले आदिवासी लोक मोठ्या उत्साहाने हे करतात, साजरा करतात। तसंच तो भारताच्या कानाकोपऱ्यातही साजरा केला जातो। याचबरोबर महाराष्ट्रामध्येही खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो। आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि राजधानीच्या शहरामध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे जे आदिवासी लोक आहेत हे दरवर्षी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करतात। आता आम्ही सगळे जमलेलो आहोत आरेच्या जो चेक नाका आहे गोरेगावचा तिथे, आणि इथून आम्ही पायी चालत एक आम्ही संघर्ष जल जंगल जमीन वाचवण्यासाठी यावेळची आमची यावेळी आम्ही असा विचार केला आहे की जल जंगल जमीन वाचवण्यासाठी हा संघर्ष यात्रेचा एक नियोजन केलेलं आहे किंवा विचार केलेला आहे। तर आम्ही आता इथून चालत आदिवासी चौकापर्यंत जाणार आहोत, जो आरे डेअरीच्या बरोबर समोर आहे। मुंबई शहरामध्ये आदिवासी आहेत हे मानायला सुरुवातीला सरकार तयार नव्हतं। 1983ला जेव्हा मी पहिल्यांदा मोर्चा काढला आरे मिल कॉलनीमध्ये आदिवासींच्या हक्कासाठी आरे डेअरीवर, तर तो पहिला मोर्चा होता मुंबईतल्या आदिवासींसाठीचा। त्याच्या अगोदर कोणी अशा पद्धतीने हे केलेलं नव्हतं। तर आता जवळजवळ 42 वर्ष आम्ही हे संघटितपणे आदिवासींचा आमचा प्रयत्न चाललेला आहे जल जंगल जमीन वाचवण्यासाठी। जसं आपण पाहतोय की मुंबई शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेले जंगल आणि आजूबाजूला असलेल्या ज्या मोकळ्या जागा आहेत ह्याच्यावर आदिवासी लोक पिढ्यानपिढ्या राहत आहेत। त्यांची शेतीवाडी आहे, त्यांची गावठाणं आहेत आणि ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शेतीवाडी करून आपल्या कुटुंबासह राहत आहेत। तर त्या जमिनी परमनंटली आम्हाला मिळाव्यात आणि आमच्या जमिनींवरचं अतिक्रमण कोणी करू नये किंवा शासनाने त्या वेगवेगळ्या प्रोजेक्टला जशा काढून घेतल्यात आत्तापर्यंत, तर तसं ते घेऊ नयेत आणि ज्या आता जमिनी आहेत त्या आदिवासींकडे कायमस्वरूपी राहाव्यात, यासाठी या संघर्ष यात्रेचं आम्ही नियोजन केलेलं आहे। मुळात आदिवासी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या घेऊन आम्ही अनेक वेळा मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत। तर आत्ता जे परिस्थिती अशी आहे की वनहक्क कायदा 2006 प्रमाणे संजय गांधी नॅशनल पार्क असेल, मड विभागातले आदिवासी असतील, गोराई विभागातले कांदळवनाच्या जवळपास राहणारे आदिवासी लोक असतील, ते या सगळ्या इव्हन आरे दुग्ध वसाहतीमध्ये जे नव्यानं जंगल घोषित केलेलं आहे तर इथे राहणारे आदिवासी आहेत, तर यांना वारंवार नोटिसी काढून किंवा त्यांचे पुराव्याच्या नावाखाली त्यांना जो त्रास दिला जातो तो बंद करावा। पुरावे हे सरकारने, कारण त्यांच्याच जमिनी तुम्ही घेतलेल्या आहेत, तर जाग्यावर येऊन पुरावे शोधा। प्रत्येक पुरावा कागदावर शोधण्याची जी पद्धत आहे ती आदिवासींबद्दल सरकारने थोडं त्याच्याबद्दल विचारपूर्वक वागण्याची गरज आहे। कारण आदिवासी लोक वर्षानुवर्ष त्या जमिनी जागांवर राहत आहेत, तिथे त्यांची देवदैवता आहेत। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे 56 गावं आहेत तर ते मुंबई हायकोर्टाने 2003 साली ज्यावेळी 2005ला ज्यावेळी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलेलं होतं, तर तेव्हा त्यांनी ते मान्य केलं होतं की बाबा हे जे आहे त्यांची पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची आहे असे। तर माननीय मुंबई हायकोर्टाचा हा निकाल आहे। आजही आदिवासी तिथे राहत आहेत, त्यांच्या शेतीवाडी आहेत। फक्त वनहक्क कायदा 2006 जो आहे त्याचा उद्देश असा होता की आदिवासींवर अनेक ऐतिहासिक अन्याय झालेले आहेत, तर हे ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी म्हणून या कायदा बनवण्यात आला होता। पण अन्यायाची मालिका थांबत नाही आहे। तर आज जागतिक आदिवासी दिन आहे। आता याला तरी नजर ठेवून किंवा या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने
महाराष्ट्र सरकारने मुंबई शहरात राहणाऱ्या आदिवासींना त्यांची गावठाणं कायदेशीर घोषित करावीत आणि ते कसत असलेल्या जमिनी त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काने द्याव्यात अशी आमची इच्छा आहे, मागणी आहे. धन्यवाद. मुंबईचं 22 आदिवासी पाड्यातले लोक आज इथे जमलेले आहेत आणि आज आम्ही 9 ऑगस्टचा कार्यक्रम साजरा करणार आहोत. ते म्हणजे खूपच हे आहे, परिस्थिती म्हणजे अशी खूपच बिकट आहे. म्हणजे जसं का आता पाड्यावर म्हणजे हे नाही करून देत, सर्वे करून नाही देत आणि अजून असं म्हणजे वाड्या लावतो तर वाड्या पोलीसवाले येऊन तोडतात. असं म्हणजे खूपच परिस्थिती म्हणजे हे आहे, बिकट आहे. आजच्या दिवसाचं असंच की आज जे सरांनी बॅनर पण छापलेले आहेत, जल जंगल जमीन वाचवायची आहे, तर आज आम्ही त्याच्यासाठी म्हणजे त्या उद्देशाने पण जमलो आहे की आज जमिनीचा पण खूप मोठा प्रश्न आहे. कारण की आज आमची फिल्म सिटीमध्ये मी राहते. फिल्म सिटीचे आमच्या फिल्म सिटीमध्ये वाड्या आहेत, आमच्या फिल्म सिटीवाल्यांनी तिथे स्टुडिओ बनवण्यासाठी जमिनींसाठी वाड्यांचे आमच्याकडून मागणी मागत आहेत की तुमच्या वाड्या हे करून त्याच्यावर ते लोक डेव्हलप करायचं आहे. पण हे डेव्हलप आम्हाला नको, आदिवासींना आम्हाला डेव्हलप नको. म्हणून ह्या उद्देशाने आज 222 आदिवासी पाडे मुंबईचे आम्ही आज इथे जमलो आणि आमचे आदरणीय सर त्यांच्यामुळेच आज जे काय आहे ते वाचलं आहे. नाहीतर आज कोणीच नाही, हे जे पुढारी आहेत कोणीच, जे आमदार आहेत ते कोणीच काही करत नाहीत. पण आज आमच्या सरांनी 42 वर्षापासून आमच्यासाठी जे काही केलं आहे, आज खूपच आम्हाला पण बरं वाटतं की आज आमच्या फिल्म सिटीच्या ज्या आम्ही वाड्या वाचवल्या आहेत आणि संघर्ष केलेला आहे ते सरांमुळेच केलेला आहे. सरांच्याच मार्गदर्शनाने आम्ही आज लढलो आहे आणि आज आम्ही आमच्या जागा वाचवू शकतो. सर्वांना जिंदाबाद. आम्ही सर्व कष्टकरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच आमचे सभासद संचालक, आज आमचा एकदम उत्साहाचा या जीवनातला आदिवासीचा सण आहे 9 ऑगस्ट. बिरसा मुंडा जयंती साजरी आम्ही करायला सर्व मुंबईचे आरेतील या सगळे आदिवासी एकत्र इथं आलोत आणि एकदम जल्लोषात, एकदम मोठ्या उत्साहात, आनंदात हा सण एकदम शिस्तीने याचा जगाला म्हणजे मुंबईचे आदिवासी हे दाखवण्यासाठी, या दिसण्यासाठी आम्ही रस्त्यावर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि सगळे आदिवासी बांधव आम्ही एकत्र आलोत आणि हा सण नाचून गाऊन, मनात आमचे बरंचसं काही सांगण्यासारखं आहे पण ते आता थोडक्यातच म्हणजे की सर्वांनी एकत्र येऊन आणि हा सण साजरा करायचा आहे आणि आदिवासीच्या काय या आहेत, आदिवासी लोकांवर काय अत्याचार आहे, अन्याय होत आहे त्याचाही संदेश द्यायला आम्ही रस्त्यावर आमच्या बॅनर, आमच्या प्ले कार्ड हे घेऊन सगळ्या आमच्या महिला, छोटी मुलं, पुरुष सर्व एकत्र आलोत आणि मोठ्या जल्लोषात आम्ही कार्यक्रम पार पाडणार. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे. भारतामध्ये चले जाव चळवळीचा घोषणा झालेला हा दिवस आहे. भारतीय या 2 दिवसांचा हा योगायोग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण 9 ऑगस्टलाच भारतातून इंग्रजांना आपण हाकललं, पण त्याच दिवसापासूनसुद्धा इथल्या आदिवासींवर जुलूम करणाऱ्या इथल्या व्यवस्थेतल्या ठेकेदारांना आपण हाकललं नाही आणि म्हणून त्या आदिवासींची अवस्था तशीच राहिली. तर या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने देशातल्या सर्वच यंत्रणांनी, सरकारांनी आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. खास करून मुंबई महाराष्ट्रात जे काही सरकार आहे त्यांनी त्यांचा वन हक्क कायदा जो आहे तो लागू करावा, त्याची नीट अंमलबजावणी करावी एवढी किमान अपेक्षा या मुंबईतल्या आदिवासींची आहे. आणि म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी आम्ही लोकांचे 2 संघटनेचे सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित आहोत. या लढ्याला मुंबईकर साथ देतील अशी मला खात्री आहे. जय भीम, जय जिंदाबाद. मी महेश बनसोडे, अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाचा सचिव, पीपल्स मूव्ही, लोकांचा सिनेमा चळवळ आणि आत्ताच आपला नुकताच वादग्रस्त असलेला चल हल्लाबोल सिनेमाचा डायरेक्टर निर्माता. आज 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन, मूल निवासी दिन आहे. ह्या भारत देशाची नव्हे तर जो काय अखंड भारत देश होता पूर्वी, ह्या सगळ्या भारत देशातली जमीन, पाणी, जंगल हे मूल निवासी आणि आदिवासींच्या मालकीचं आहे. परंतु हे जे सरकार भांडवलदारांच्या घशामध्ये ह्या जमिनी घालत आहे, तर आम्ही सर्वांचा लढा ह्या भांडवलदारांच्या विरोधात आहे, ह्या सरकारच्या विरोधात आहे आणि तो लढा आम्ही देत राहू. सर्वांना आम्ही हेच सांगू की आदिवासी आणि मूल निवासी यांच्या हक्कावरती गंडांतर आणू नका. आम्ही लढण्यासाठी रस्त्यावर उभा आहोत, एवढंच मी बोलेन. एकतर झाडं तोडली नाही पाहिजेत, त्याच्या विरोधात सर्वांनी उभा राहायला पाहिजे आणि सरकारने जो कायदा केलेला आहे झाडांच्या संदर्भातला तो काटेकोरपणे पाळला पाहिजे. आणि जर सरकार पाळत नसेल भांडवलदारांसाठी, तर आम्ही रस्त्यावर उतरून तो लढा देत राहू.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।